मुंबई के विक्रोली में महात्मा फुले अस्पताल के पुनर्निर्माण को लेकर शिवसेना और उद्धव ठाकरे की सेना आमने सामने आ गई। मामला सुनील राउत द्वारा अस्पताल का श्रेय लेने वाली पोस्ट को लेकर शुरू हुआ, जिस पर शिवसेना ने आक्रामक रूप अपनाया। आज अस्पताल के सामने शिवसेना ने प्रदर्शन किया और राउत का पुतला फूंक दिया। इसके बाद युवा सेना उनके घर की ओर बढ़ी, लेकिन पुलिस ने उन्हें बीच में रोककर स्थिति को नियंत्रित किया। आश्वासन दिलं होतं जेव्हा कन्नमरच्या लोकांनी, टागोरच्या लोकांनी हॉस्पिटलसाठी आंदोलन केलं आणि उपोषण केलं, त्यावेळेला अशोक पाटील साहेबांना फोन केला, शिंदे साहेबांना, आणि शिंदे साहेबांनी फोनवर त्यांना आश्वासन दिलं की मी हे हॉस्पिटल बांधणार। आणि त्यानुसार आम्ही नोव्हेंबरला गेल्या वर्षी लोकसभेच्या आधी आम्ही स्वतः इकडे येऊन भूमिपूजन केलेलं आहे। तरण तलावाचं भूमिपूजन आम्ही केलं, उपेंद्र सावंत यांच्या प्रयत्नाने ते झालं आणि त्यानंतर आम्ही इकडे येऊन त्याचं भूमिपूजन केलेलं आहे। आणि वेळोवेळी हे सांगतोय एकनाथ शिंदे साहेबांनी, पण आमदार हे खोटं बोल पण रेटून बोल अशा पद्धतीचे हे आमदार आहेत। इव्हेंट शिवाय त्यांना काही दिसत नाही आणि सध्या त्याने एक कलमी कार्यक्रम राबवलाय की फक्त नगरसेवकांनी जे आम्ही काम करतोय त्या ठिकाणी त्यांनी येऊन हे बाईट देतात किंवा फेसबुकला टाकतात, हे काम मी करतोय। हे सावित्रीबाई आपलं महात्मा फुले हॉस्पिटल आहे त्यांच्या माध्यमातून होत आहे, हे अख्ख्या मुंबईला माहिती आहे। पण नको तिथे बोलायचं, नको तिथे काहीतरी ऍक्टिंग करायची, हा स्वभाव त्यांचा आहे। माझ्या वॉर्डमध्ये 2018 पासून माझा पाठपुरावा आहे। मी विधी समिती अध्यक्ष होते तेव्हापासून तो एक रस्ता डीपी रोड करण्यासाठी माझे प्रयत्न आहेत आणि सुधार समितीला तो 2018 मध्ये आला त्यानंतर। आणि ही प्रोसिजर आहे, महापालिका आधी प्रस्ताव बनवते आणि ते सुधार समितीला पाठवते आणि सुधार समिती ते सभागृहात पास करतात आणि ते पास करायला नगरसेवकच पाहिजे। हे काही प्रस्ताव असे असतात जे रस्त्याला नाव देणं असेल, चौकाला नाव देणं असेल किंवा नवीन रस्ते करायचे असतील, मोठे प्रोजेक्ट राबवायचे असतील तर फक्त नगरसेवक आणि नगरसेवक हे प्रस्ताव मांडतात। आणि त्यानुसार माझा तो डीपी रोड झालाय, तर तिकडे ह्यांचं म्हणणं, आणि डीपी रोड जेव्हा होतो तेव्हा त्यात स्ट्रीट लाईट पण येते, सगळ्या गोष्टीची प्रोव्हिजन असते। आणि आता त्यांनी सांगितलं की मी स्ट्रीट लाईट मी लावले। स्ट्रीट लाईट लावण्यासाठी का लोकांनी ह्याला निवडून दिले? स्ट्रीट लाईट लावण्यापुरताच आमदार आहे का? सगळीकडे हे स्ट्रीट लाईट लावायचं काम सुद्धा महापालिकेचं आहे आणि त्याच्यासाठी सुद्धा नगरसेवकच पाठपुरावा करतो। एवढा अज्ञान या आमदाराचं आहे।